नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. जरीपटका आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत तब्बल 7 किलो 567 ग्रॅम MD मेफेद्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्ज आणि इतर साहित्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील एकूण किंमत 2,37,89,290 रुपये इतकी आहे. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 6 यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष मोरखडे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की उप्पलवाडी येथील STPL आश्रय अपार्टमेंटमध्ये मजहर अली वल्द अकबर अली हा तरुण ड्रग्जची विक्री करतो. तो तिथे रोज येत नसल्याने पोलिसांनी सलग एक आठवडा दिवस रात्र पाळत ठेवली. 31 मे 2026 रोजी तो आपली किया सोनेट कार सोडून फ्लॅटमध्ये जात असताना पोलिसांनी त्याला पहिल्या मजल्यावर वेढा घालून ताब्यात घेतले. NDPS कायद्यानुसार त्याच्या घराची झडती घेतली असता बाथरूममधील थर्माकॉलच्या पोत्याखाली लपवलेले 14 पॅकेट MD ड्रग्ज सापडले. यासोबतच ड्रग्ज मोजण्याचे 5 वजन काटे, वेगवेगळ्या झिपलॉक पिशव्या, मॅग्नेशियम पावडर, 2 सॅमसंग मोबाईल आणि किया सोनेट कार असा कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे व त्यांच्या पथकानं केली आहे. जरीपटका पुलिस स्टेशन में एक बड़ी कार्रवाई हुई है जिसमें हमने MD जो लगभग 2,37,00,000 रुपए की MD जब्त की गई है, जो कि 7.5 किलो 500 ग्राम है. और इसके अंदर अभी जो है एक आरोपी अरेस्ट है, दूसरे की ये चल रही है कार्रवाई. तो इसमें जो भी जहाँ से ये मटेरियल आया था वो मटेरियल जहाँ रखा हुआ था, वो जो जगह थी उसको किराए पे लिया गया था, जो कि लगभग 9-10 महीने पहले ही किराए पे उसको लिया गया था. वहाँ पे एक महिला जो डील करती थी उसमें ऐसा सामने आया है. तो और वो महिला जो है इसको ऑपरेट कर रही थी थ्रू दिस पर्सन जो ऑलरेडी मैरिड है, बट दे से दैट दे हैड सम लिंक्स. तो वो हम लोग वेरीफाई कर रहे हैं और इसके अंदर जो बाकी के जो कोई आरोपी हैं उनको हम लोग ढूंढ रहे हैं. इसके अलावा ये क्योंकि बाहर से आती थी, जो एक पर्टिकुलर स्टेट है उसका भी हमारे पास में नाम आया है और एक दूसरे भी शहर से आती थी. तो अभी मैं मेंशन नहीं करना चाहता क्योंकि हमारी टीम्स वहाँ पे गई हुई हैं और उसके आधार पे हम लोग इसमें आगे कार्रवाई कर रहे हैं. सर, ई सिगरेट के लिए नागपुर में कुछ माल पकड़ा गया था जिसका पुणे में छापा जी. इसके अलावा एक और मैं आपको बताना चाहूँगा कि एक ई सिगरेट्स जो कि इलीगल है उसकी इन्फॉर्मेशन के आधार पे भी हमने कई दिन से इस पे कार्रवाई चल रही थी. और इसमें एक जो सप्लायर था वो पुणे शहर से लिंक उसका मिला हमको और इसमें हमने पुणे शहर पुलिस की मदद ली और उनकी मदद के आधार पे हमने वहाँ पे कुछ ई सिगरेट्स जब्त किए हैं जिसकी कीमत लगभग 16.5 लाख के करीब है. उसमें 6.5 लाख के करीब कैश भी वहाँ पे मिला है. तो ये जो चीज़ है इसमें हम लोग आगे बढ़ रहे हैं इसमें. और बाहर से जब ये चीज़ें आती हैं तो उसकी इन्फॉर्मेशन के आधार पे हम लोग कार्रवाई कर रहे हैं. और इसमें अभी यहाँ पे काफ़ी लोग हैं जो थ्रू व्हाट्सएप या थ्रू फोन्स इनको जो है बुलवाते हैं घर पे. तो ऐसे लोगों पे भी नज़र रखी जा रही है जो कंज्यूम करते हैं. हमें पुणे से ये भी पता चला वो एक इंडिविजुअल भी जो है ई सिगरेट वो भेजते थे. तो इस तरह से क्योंकि इसमें काफ़ी फ़ायदा उसको होता है, ये इस रेड में हमको नज़र आया और इससे पहले भी नज़र आया. तो उनके ऊपर भी खास कार्रवाई हम लोग कर रहे हैं. सर, ये ऑपरेशन थंडर जो है काफ़ी दिनों से चल रहा है, पुलिस लगातार कार्रवाई कर रही है, फिर भी लगातार पकड़े लोग जा रहे हैं. तो ये चैन क्यों नहीं टूटी? कहाँ लगता है आपको, कहाँ कमी होगी? देखिए, ये एक इसमें बहुत महत्वपूर्ण चीज़ ये है कि हमारे पास में जो है ये पोरस है, मतलब नागपुर जो शहर है इसमें बाहर से ये चीज़ें आ रही हैं और बाहर भी जैसे सिंथेटिक ड्रग्स हैं वो बाहर ही बनती हैं. तो वो जैसे आप देखेंगे जैसे भांग वगैरह है वो उड़ीसा साइड से आती हैं, या ये जो है MD वगैरह ये जो है मुंबई से या फिर मध्य प्रदेश इस रास्ते से आती हैं. तो क्योंकि कंज्यूमर हैं जो लोग कंज्यूम करते हैं और कुछ सप्लायर हैं जो जिनको ये इसमें इजी मनी लगती है, तो ये एक मुख्य कारण है. और ये क्योंकि हम कार्रवाई कर रहे हैं इसलिए दिख रहा है. तो ऐसे सभी शहरों में इस तरह से लिंक्स हमको मिल रहे हैं. तो ये एक्चुअली
सभी जगह पे ऐसा इसमें लगता है कि सभी शहरों में ये बढ़ रही है, परंतु हमारा जो काम है जैसे इन्फॉर्मेशन मिलती है उसको पकड़ते हैं, उसके ऊपर कार्रवाई करते हैं। एक और अच्छी चीज़ है इसमें, हमने रिहैबिलिटेशन सेंटर्स जो हमारे शहर में लगभग 17 रिहैबिलिटेशन सेंटर्स हैं, उसके लिए भी 1-2 अच्छी हमको जजमेंट्स मिले, जिसमें जो कंज्यूमर्स थे, जो हैबिचुअल थे, उनको भी कोर्ट ने ऐसा बोला है कि इनको रिहैबिलिटेशन सेंटर में दाखिल किया जाए ताकि इस लत से वो बाहर आ सकें। तो हम हर लेवल पे काम कर रहे हैं इसमें कि सप्लायर्स पे, वेंडर्स पे, मैन्युफैक्चर हो तो उसके ऊपर, और जो कंज्यूमर हैं जो कि रिहैबिलिटेशन सेंटर्स में जाने चाहिए उसके पर लोग कार्रवाई कर रहे हैं। धन्यवाद। सर ई सिगरेट को लेके ई सिगरेट्स पे अभी जो है इसमें जैसे 16.5 लाख का पकड़ा गया है, इसमें 43,000 का ही हम पकड़ चुके हैं, मतलब लगभग 50 लाख की ई सिगरेट्स हम अभी तक पकड़ चुके हैं इसमें। इकडे काल एक चांगली कारवाई झालेली आहे 1 तारीखला, ज्याच्यात जरीपटका पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक मोठी कारवाई झालेली आहे, कारण ही कमर्शियल जे MDची खेप आपण जप्त केलेली आहे, त्याच्यात जवळपास 7 kg आणि 500 ग्रामचे सुमारास MD जप्त झालेली आहे। आणि त्याच्यात आमचे जरीपटका पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि आपले DCP झोन 6 आणि ॲडिशनल CP हे सगळ्यांनी मिळून एक चांगला सापळा रचला होता आणि वाच ठेवली होती त्यांनी, कारण त्यांना माहिती मिळाली होती की असं एक माणूस आहे जो त्यांनी भाडेवर एक रूम घेतला होता आणि त्याच्यातून एक असं हे चालवतो आहे। तर ते वाच ठेवल्यानंतर काल ज्यावेळेस कारवाई झाली त्याच्या जवळपास 2,37 लाख याच्यापेक्षा जास्त ची किंमतची आपल्याला MD आणि मुद्देमाल जप्त आपण केलेला आहे। त्याच्यात एक आरोपी आणि पुढचे एक आरोपी अरेस्ट झालेला आहे आणि बाकीचे जे त्याचे साथीदार आहे लिंकेजमध्ये, फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेजमध्ये, आणि जे बॅकवर्ड लिंकेज आहेत आपल्याकडे त्याच्यात 2 एरियाज आपल्याला दिसतं आहे। तर ते आमची कारवाई चालू म्हणून आम्ही सांगत नाही तुम्हाला, परंतु दिस इज एन इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू। आपण ऑपरेशन थंडरमध्ये ज्याप्रमाणे कारवाई करतो आहे आणि हे कुठून आली आणि कोण याचे सप्लायर आहेत त्याच्याही जवळपास आम्हाला माहिती मिळालेली, आमची टीम त्या डायरेक्शनमध्ये गेलेली आहे आणि लवकरात लवकर आपण त्यांनाही अरेस्ट करू, कारण हे किती वेळेस याच्या अगोदर त्यांनी हे कारवाई केलेली आहे तेही आपण पाहतो आहे आणि किती क्वांटिटीज तो आणत होता आणि त्याची जी मोडस ऑपरेंडी आहे, म्हणजे त्याला गाईड करणारा की तू तिकडे जा आणि तो तिथे असा माणूस तुम्हाला मिळेल, त्याच्यातून तुम्ही एक घ्या आणि पुढे मग तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये जा, त्या पेट्रोल पंप किंवा तिथे थांबा, तिथे दुसरा माणूस मिळेल, आणि तर असं एक यांच्या एक चक्री होती आणि त्याचा तो वापर तसे ते करत होते। हे जे आहे त्याची बाकीची जे आता हे कोणाकोणाला सप्लाय करत होता, म्हणजे हे ते सप्लायर आहे त्याला बाहेरून मिळत होती आणि तो फर्दर सप्लाय हे करत होता। हा एक विषय होता जे आपण मोठी काळ त्याच्याबद्दल मी DCP जे आहे जे सुपरवाईज याला करत होते त्यांनाही सांगणार आहे की कसे हे सगळा झालेला आहे, तो एक झाला। त्याशिवाय आपण जे ई सिगरेट्स आहे त्याच्यावरही एक मोठी कारवाई आपण केलेली आहे। त्याच्या जवळपास 16 लाखापेक्षा जास्तची ई सिगरेट्स तसेच ते कॅश वगैरे जप्त केलं आणि ही कारवाई आपण इकडे कसे पोचतात त्या आधारावर आमची एक इन्क्वायरी सुरू झाली होती आणि त्याचे जो मेन सूत्रधार होता तो पुणेचा होता। पुणे सिटीमध्ये आम्ही CP पुणेशी बोललो आणि त्यांनी आपली सपोर्ट आम्हाला दिली आणि तो एक जवळपास 16 लाखाच्या आपण मुद्देमाल जप्त तिथे केलं, ज्याच्या जवळपास 6.5 लाखाच्या कॅश पण आहे। तर ही एक दुसरी आहे आणि ते इथे कसे तो पाठवत होता तेही आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि याचे जे ट्रान्सपोर्टर्स होते त्याचीही माहिती आम्ही एक काढतो आहे आणि हे कोणाकोणाला इथे सप्लाय करत होतं आणि सप्लायमध्ये
सप्लाय चेनमध्ये जे वापरणार आहे, बिकॉज दिस इज इलिगल, आणि ते त्यांच्यापर्यंत आपण आता पोहोचतो आहे. हे दोन मुद्द्यांवर आम्हाला बोलायचं होतं, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र सरकार हे ड्रग्सचे विरोध त्यांची मोठी कारवाई चालू आहे, आणि आपल्याला म्हणजे ड्रग फ्री कसे करता येईल नागपूर शहराला, आणि इथे जिथून जिथून हे पोचतात ते सगळ्यांवर कारवाई करायची. आणि हे जे केसेस आपण पाहिलं असेल 2 पेट NDPSचे केसेस आपण तसेच आपण मकोकाचे केसेसही त्याच्यात करत आहोत, जेणेकरून हे लोक जे आहे आतमध्ये राहतील. अजून काही एक आमची पॅरलली दुसरीही काही इन्क्वायरीज चालू आहे, ते आपण इन्फॉर्मेशन डेव्हलप करतो आहे, ते पुन्हा आपल्याला सांगू. DCP झोन 6 आपल्याला जे राईड करायचे आहे, सो ही विल ॲड. मला वाटतं 6 महिने झाले तिथे घेतलेलं आहे, तर हे जे आहे जवळपास 8-10 महिने तिथे झालेलं आहे. तर आम्हाला जसेही माहिती मिळाली त्याच्यानंतर आमची जवळपास 1.5 महिन्यापासून याच्यावर वॉच होती, आणि कारण हे केव्हा इतकी मोठी संख्यामध्ये क्वांटिटीमध्ये इथे येईल तर तो तसा याच्याबद्दल आम्ही सांगू शकतो. सध्या त्यांचे जे घरमालक आहेत पुरी म्हणून, तर त्यांच्यावरही काही कारवाई होणार आहेत का अशा वक्या झाल्यावर? अगदी बरोबर आहे. त्याचे जे आहे जसं आम्ही अगोदरही करतो, जसं आपण पाहिलं असेल ते पिटा ॲक्टमध्ये जे आम्हाला पॉवर्स आहेत त्याच्यात आम्ही जवळपास ते 1 किंवा 2 वर्ष आपण त्यांना सील केलेलं आहे, क्लोजर केलेलं आहे. त्याच धर्तीवर याचे जसं आम्ही मकोकाच्या मेन्शन केला त्या आधारावर आपण याच्यावरही कारवाई करणार आहे, कारण विदाऊट व्हेरिफिकेशन ही जे लोकांना असं देत आहे ते चुकीची गोष्ट आहे. सर, त्याच फ्लोअरवरती 5व्या फ्लोअरवरती विविध प्रकारचे अनैतिक धंदेही सुरू आहे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. तर अशा वेळेस त्या बिल्डिंगवरती किती प्रमाणात आपली निगराणी राहणार किंवा वॉचिंग कुठल्या प्रकारे राहणार आहे? वॉच आमची राहतो, कारण काय आहे की मोठा आपला प्रसार झालेला आपल्या याच्यात नागपूर शहराच्या, तर याचे जिथून आपल्याला माहिती मिळतात ते आपण रेड्स करतो. आपण सांगतो ते आत्तापर्यंत जे आहे ना, आपण NDPSमध्ये जवळपास 1037 केस रजिस्टर केलेले आहे. हे जे सगळे केसेस आहे आणि त्याचे जवळपास 20 कोटीचे पुढे आपण नार्कोटिक्स मटेरियल जप्त केलेलं आहे. आणि कन्सिस्टंटली आपण करतो हे याच्यामुळेच करतो आहे की आम्हाला जसं माहिती मिळतात आपण तिथे जाऊन कारवाई करतो. आणि इथे पण जे आहे अगोदर जर मिळाली असते तर आपण अजूनही त्याला त्याच्यावर कारवाई केली असती. उसमें कितनी सत्यता है? देखिए, इनके पास ये जो खेप आई थी इसमें कुछ और भी था क्या, ऐसी इन्फॉर्मेशन हमें मिल रही है, और वो कितना और कहाँ से था वो हम लोग निकाल रहे हैं इन्फॉर्मेशन कि उसने क्या, जैसे मैंने बताया कि इसने फर्दर किसको दिया है वो हम लोग निकाल रहे हैं इसमें. सर, आरोपी पहले नए तरीके अपनाते थे, अभी इस बार महिला और युवा पीढ़ी को टारगेट बना रहे हैं, तो किस तरीके से? नहीं, ऐसे जो आप बता रहे हैं इसमें पहले भी ऐसे हुआ है जिसमें महिलाएं रही हैं आगे और महिलाओं को आगे करके किया गया है. तो पण त्याचे काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पण होते, काही गर्लफ्रेंड्स होत्या. तर कालचं जे आहे आपण सगळेजण म्हणताय तर ती बेसिकली गर्लफ्रेंड होती आणि ती तिथे राहत होती. आता तिचा सहभाग आणि याविषयी प्रथमदर्शनी तर काही निष्पन्न झालेलं नाही आहे, पण अजून पुढच्या तपासात जेव्हा निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करता येईल. सर, याच्यामध्ये जे स्थानिक नागरिक आहेत तिथले त्यांचंही असं म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणात लेडीज त्या घरात येतात आणि पार्सल आणणे नेणे ह्या लेडीज करतात. तर कशा प्रकारे तो तपास जाणार आहे लेडीजच्या मार्फत? याच्यात अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.